हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना. आज म्हणजे 4 जानेवारीच्या लग्नानंतर होईलच प्रेमच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण पाहूया. नंदिनीची आई जीवाचा पाहुणचार करत असते. जीवा म्हणतो मुलं बायकोच्या माहेरी यायला टाळतात, पण असं माहेर असेल तर मी माहेरीच ठाण मांडून बसेल. नंदिनी सारखी म्हणत असते, आई काय चाललंय तुझं? नंदिनीची आई जीवाला म्हणते, कोळंबी बनवू की प्रॉन्स? तेवढ्यात नंदिनी म्हणते, काय चाललंय आई तुझं? जीवांना प्रॉन्सची ॲलर्जी आहे ना? नंतर दोघे नंदिनीकडे बघतात. जीवा नंदिनीला म्हणतो, तू कितीही नाही म्हटली तरी तुला माझी काळजी आहे. मी इथे राहिल्याले कोणाला प्रॉब्लेम नाही आहे. तिथे नंदिनीचे बाबा येतात आणि म्हणतात, पण मला आहे. काव्य पार्थला कन्व्हिन्स करत असते, मला इथे राहू द्या ना पार्थ. रम्या आणि स्वाती तिथे येतात. रम्या म्हणते, तू इथे राहू शकत नाही. काव्या म्हणते, या तुमच्या दोघींचीच वाट पाहत होतो. ती त्यांना बोलते, बिघडलेली सिनेमन कॉफी आणि काळी मांजर, दूर राहायचं, कीप सेफ डिस्टन्स. बुरी नजरवाले तेरा मुंह काला. काव्या आईबाबांकडे येऊन म्हणते, मला यांचा आशीर्वाद आहे. आणि पार्थला म्हणते, धनी राहू द्या ना. ती वेल्वेट पेस्ट्रीची शपथ घालते, मूव्ही नाईटची शपथ घालते. मी हवं तर गेस्ट रूममध्ये राहील, पण मी तुम्हाला कमवेल आणि जिंकेल पण. पार्थ थोडा विचार करतो आणि तेथून निघून जातो. नंतर मानिनी म्हणते, पण तू घराबाहेर जा, आणि तिला दाराकडे घेऊन जाते. नंदिनीचे बाबा जीवाला घराबाहेर जा म्हणतात. तो ऐकत नाही. नंदिनीला म्हणतात, रायफल घेऊन ये. ते जीवावर शूट करतात, परंतु तिच्यामध्ये बुलेट नसते. इकडे मानिनी काव्याचं औक्षण करून तिला घरामध्ये घेते. हे सगळं पाहून रम्या आणि ची खूप चिडचिड होते. ती रूममध्ये येऊन सगळ्या वस्तू फेकते. वसुंधरा तिला समजावते. रम्या म्हणते, मी आयुष्यभर बिना लग्नाची राहील का ग आई? वसू आत्या तिला गुरुजींचं बाकीत आठवायला सांगते आणि म्हणते, गुरुजी बोललेलं कधी खोटं होत नाही. तेव्हा रम्या खुश होते. इकडे नंदिनीचे बाबा जीवाला हाताला धरून घराबाहेर काढतात. नंदिनीच्या फेसवर जीवाबद्दल काळजी दिसत असते. जीवाला हरल्यासारखं फील होत असतं. तेव्हा तो त्याच्या मनातल्या जीवासोबत गप्पा मारत बसतो आणि हा एपिसोड इथेच संपतो. पुढील भागामध्ये दिसत आहे की जीवा एकटाच बडबड करतोय. नंदिनीची आई तिला म्हणते की तुझे भास होत आहेत त्यांना, यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम नको व्हायला. नंदिनीला काळजी वाटते. वसू आत्या आणि रम्या फोटोंची सुटकेसचं बोलत बसतात. तेवढ्यात काव्य तिथे येते. आता पुढील भागामध्ये काय होईल हे पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा IK मिक्स तडकाला. बाय बाय.